लातूरच्या खंडापूर येथे 2 महिन्यापूर्वी झालेल्या संत पादुका दर्शन सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात देणग्या गोळा झाल्या होत्या। या कार्यक्रमाचा आयोजक असलेले किशोर महाराज शिवनीकर यांनी जमा झालेली देणगीमधील कोट्यावधी पैशात अपहार करून कोट्यावधी रुपये घेऊन फरार झाल्याची तक्रार पोलिसात दिल्यानंतर या कार्यक्रमात सहभागी असलेले विठ्ठल कदम महाराज आणि तुकाराम महाराज यांचे वंशज मोरे महाराज यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली। सुरुवातीला या पत्रकार परिषदेमध्ये प्रचंड गोंधळ उडाला। पत्रकारांना प्रश्न विचारण्यापासून रोखण्यात देखील आल्याचा प्रयत्न झाला होता। त्यानंतर पत्रकार परिषद सुरू झाली। या कार्यक्रमाच्या ठिकाणी मी कुठेही आर्थिक व्यवहारात नाही अशी भूमिका कदम महाराज यांनी घेतली। तर या कार्यक्रमासाठी कोणतीही ट्रस्ट न करता सर्वांचीच फसवणूक झाल्याचं देखील पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आली। आता किशोर महाराज यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून येत्या काळात आंदोलन देखील करण्यात येणार असल्याची माहिती प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी दिली आहे। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। सर्वांना विनंती आहे, जबाबदारी मी झटकत नाही। मी फक्त सांस्कृतिक विभाग आम्ही पाहिलाय, व्यवहाराचा विभाग, जिल्ह्याची सगळी कमिटी इथं उभी आहे। यांनी ज्यांच्या हातात पैसे दिले, मी कोण देणार? पोलिसांनी पकडावं त्यांना, समाजाने पकडावं त्यांना। आता लातूर जिल्हा त्यांच्यावर तक्रार करायचं की नाही हा विषय लातूरकरांचा आहे। तुम्ही विषय भटकू नका। ज्यांच्या हातात पैसे दिले, ज्यांनी दिले ते त्याला जबाबदार आहेत। आज सगळे म्हणत होते तुम्ही पुढे या म्हणून तुमच्या मार्फत आम्ही पुढे आलो। आजही आमचा हाच रास्ता दावा आहे। आम्ही एकाही रुपयाला लाजिनदार नाही। त्यामुळे देहूकर उभे येतं, आम्ही कीर्तन झाल्या निघून गेलो। आम्ही थांबलेलो, माझ्या पाया पडायची रक्कमही तिथे जमा केली आणि कीर्तनानंतर जी 61,000 झाली ती मी कामधेनू गोशाळेला नेऊन दिली। पुण्याच्या एका माणसाने मला वाट खर्ची दिली, त्याच्यावर निघून गेलो। सर्वाला विनंती, वारकरी संप्रदायावर कोणी अविश्वास दाखवू नका। वारकरी संप्रदायावर विश्वास ठेवा। इथून पुढे विश्वासाने वाटचाल करा। जे जबाबदार असतील लातूरकर त्यांना जबाब विचारतील। सांस्कृतिक विभागाचा आम्ही उत्तर देणार, व्यावहारिक विभागाचं हे सगळे ज्यांनी व्यवहार पाहिला ते जबाब देतील अशी सर्वाला विनंती। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण। पोलिसांनी आम्ही कसं सांगणार? हिशोबावाल्यांना पोलिसांनी न्याय द्यावा, जे हिशोब घेऊन येतील त्यांना न्याय द्यावा। तक्रार आम्ही काल दिलेली आहे। आता थोड्या वेळामध्ये आम्हाला तिथं बोलवलेलं आहे आणि जवळपास 4 कोटीपेक्षा जास्त मोठा व्यवहार आहे आणि एकट्या किशोर महाराजांनी किमान 2.5 ते 3 कोटीपेक्षा जास्त रक्कम हडप केलेली आहे आणि जे अधिक ट्रस्ट करायला पाहिजे होतं तिने खंडापूरकर दिशाभूल केली की ट्रस्ट वाहिलेली आहे, कागदपत्र घेतलेले आहेत, दाखल केलेलं आहे, पण तिने अद्याप काही दाखल केलेलं नाही। म्हणून मी प्रदीप पाटील खंडापूरकर, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, चेअरमन विविध कार्यकारी सेवा सोसायटी आणि पंडितराव लोखंडे व्हाईस चेअरमन विविध सोसायटी, आम्हीच्या दोघांच्या वतीनं आम्ही तक्रार दाखल करणार आहोत आणि त्यांना ताबडतोब अटक करा अशा प्रकारची मागणी आम्ही करणार आहोत। ही जी रक्कम सांगितली जाते 4 ते 5 कोटी, ही रक्कम एवढीच आहे का यापेक्षाही जास्त आहे। पण बऱ्याच आमदारांचे दिलेले पैसे जे आहेत ते पैसे रेकॉर्डला कुठे दिसत नाहीत। ही रक्कम 5 कोटीच्या घरात गेलेली आहे आणि ते तेव्हापासून ते फरार आहेत। त्यासोबतचे जे 4 सहकारी आहेत, नाव जे घेतले ते सगळेच फरार आहेत आणि आम्ही यांच्यावर कडक कारवाई करायची मागणी करणार। प्रसंगी उपोषण करू, धरणे आंदोलन करू, जे करायचं करू। Thanks for watching Ekmat Digital.